तोच माणूस निघून गेला ज्याच्यासाठी स्पेशली मामा-मामींनी पुरणपोळीचा घाट घातला होता. तर तो माणूस म्हणजे माझा नवरा. अचानक काम आल्यामुळे ते कोल्हापूरला निघून गेले. मग म्हणलं चला आपण तरी जाऊयात आता. आता माझा मामा ना गावातच राहतो. त्याच्यामुळे म्हणलं आपण आहे त्या कपड्यांमध्येच जाऊयात. राजनंदिनी झोपली होती. आता तिला उठवायचं म्हणलं की पुन्हा मग दंगा होतो. त्याच्यामुळे म्हणलं की असंच घेऊन जाऊयात आणि तिला छान असं झाकून घेतलं कारण इकडे थोडीशी थंडी पण होती. मी आणि माझी बहीण ऑलरेडी गेल्या होत्या. तसं आम्हाला न्यायला यायला ना छोटे-छोटे आमचे राजनंदिनीचे मामा आहेत, पण तरीही मामाला रिस्क घ्यायची नसते भाचीसाठी. त्यामुळे तोच सोडायला आला आम्हाला. इथे मामीने मस्त जेवण केलं होतं, तर ते जेवलं. मावशीसुद्धा आली होती मामांच्या घरी आणि इथे बहिणीने माझ्या सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणला होता. राजनंदिनीला मात्र तो स्वतःच्याच हाताने खायचा होता. मावशी मी बाहेर जाते असं थोडंसं नाटक करत होती, पण राजनंदिनी चक्क तिला ओढून जागेवरती आणून बसवत होती आणि हे आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. त्यानंतर मग तिची जी मावशी आहे ना, तर ती सुद्धा असं ट्राय करायला लागली, पण तिने काही तिच्याकडे दुर्लक्षच केलं. दोघींचं असं चाललं की कुणाकडे येते पाहूयात, पण दोघींकडेही न जाता दोघींनाही तिने टांग दिली. नंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर आरव आणि जिजूंचा कॉल आला होता, तर त्यांच्याशी बोलतच आजच्या दिवसाचा शेवट केला.